नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर अशोक राणा. तुम्ही पाहतात मराठी दर्शन. मराठी दर्शनच्या या भागामध्ये आपण पूतना या मातृदेवतेची माहिती पाहणार आहोत. आणि ही माहिती आदिमाया नावाच्या माझ्या पुस्तकात संग्रहित करण्यात आलेली आहे. प्राजक्त प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलं आणि त्यामध्ये साधारणतः 26 मातृदेवतांची माहिती आहे. ही सगळी माहिती 2009 ते 2011 या 2 वर्षाच्या काळामध्ये साप्ताहिक चित्रलेखा या साप्ताहिकामध्ये मातृपूजन विश्वभजन या मालिकेतून प्रकाशित झाली आहे. त्याचं संकलन म्हणून आदिमाया हे पुस्तक आहे. आता ह्या मातृदेवतांच्या लेखनाच्या संदर्भात मी जेव्हा वाचन केलं किंवा जगभरातल्या मातृदेवतांची माहिती पाहिली, तेव्हा लक्षात आलं की मातृदेवतांच्या संप्रदायाच्या विरोधात जे लोक होते त्यांनी मातृदेवतांना बदनाम करणाऱ्या कथा रचल्या. हे भारतातच झालं असं नाही, जगभरातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये झालं. आता आपल्याला मामा आणि मावशी याबद्दल खूप आकर्षण असतं. आपण लहानपणापासून आईच्या सान्निध्यात असतो. आपला जन्मही आईच्याच पोटातून होतो. त्यामुळे आपलं जे नातं आईशी निगडित आहे ते आईचा भाऊ आणि आईची बहीण हे दोघे आपले जास्त जवळचे असतात. पण काही ठिकाणी मामा संपत्तीत वाटा मागायला लागला तर मात्र मामा मात्र कंस मामा होतो. काही लोकांचा मामा शकुनी मामा होतो. तर काही मावश्या जर आईशी भांडायला लागल्या तर आपण तिला पुतना मावशी म्हणतो. तर पुतना मावशी अतिशय बदनाम मावशी कृष्ण चरित्रामध्ये आहे. कृष्ण चरित्र हे अतिशय आवडतं चरित्र आहे. भारतीय जनमानसात रुजलेलं, सर्व वयोगटातल्या लोकांना आवडणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. प्रामुख्याने बाळ लहान असतं तेव्हा त्याला कृष्णाच्या रूपात आई पाहते. पुढे तरुण झाल्यावर तेच बाळ जेव्हा प्रेम आराधनेत व्यस्त होते तेव्हाही आपल्याला कृष्ण आठवतो. आणि प्रौढ व्यक्ती झाल्यावर मग भगवद्गीतेतला कृष्ण आठवतो. आणि शेवटी अर्जुनाचं सारथ्य करणारा कृष्ण, जो गीता सांगणारा कृष्ण आहे, तो सुद्धा आपल्याला जवळचा वाटतो. असं कृष्ण हे पात्र आपल्या आयुष्याची सर्व जी प्रवासाची जी मालिका आहे, या प्रवासाच्या मालिकेमध्ये आपल्या सोबत सोबत तो राहतो. कृष्णाबद्दलचा सर्वात जास्त उल्लेख, जुना उल्लेख आढळतो तो ऋग्वेदामध्ये आढळतो. आणि त्या ठिकाणी इंद्राशी झालेला त्याचा संघर्ष, आणि इंद्र हा त्याच्यावर मात करतो. पुढे मग अनेकदा कृष्णाचे उल्लेख येतात. आणि कृष्णाचं जे काही सगळ्यात जुनं अस्तित्व अलीकडलं सापडतं ते 2000 वर्षापूर्वीच्या एका नाण्यामध्ये. त्या नाण्यामध्ये वासुदेव असा उल्लेख त्याचा आढळतो. त्याबद्दल स्वतंत्र आपण माहिती पाहणारच आहोत केव्हा तरी. आता फक्त कृष्णाची जी मावशी आहे, पुतना मावशी, तिच्याबद्दल जी माहिती जनमानसात आहे तिचं वास्तव रूप काय आपण पाहूया. मथुरा हे जे गाव आहे आज, ते कृष्णाचं गाव ओळखलं जातं. पूर्वी तिथे कंस नावाचा राजा होता, तो कृष्णाचा मामा होता असं म्हटलं जातं. आणि अभ्यासकांनी हे सिद्ध केलं आहे, संशोधकांनी, विशेषतः दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी पुराण कथा आणि वास्तवता या ग्रंथामध्ये म्हटलं आहे की मथुरेचं जुनं नाव पौतन देश असं आहे. पौतन देश म्हणजे पुतनेचा प्रदेश. म्हणजे त्या प्रदेशाचं मुख्य दैवत ही पुतना होती. मग तिला मावशी का म्हटलं गेलं आणि कृष्णाला ती मारण्याकरता प्रयत्न का करते, ह्या कथा का रचल्या गेल्या, या कथांच्या मुळाशी आपण जाऊया. आता जी कथा आपल्याला माहित आहे त्यानुसार कंसाचा जो वध होईल तो कृष्णाच्या हातून होईल अशा प्रकारची भविष्यवाणी ही नारद सांगतो असंही भागवतात म्हटलंय. काही ठिकाणी आकाशवाणी होते असं म्हटलंय. जेव्हा तो आपल्या बहिणीचं लग्न झाल्यावर, देवकीचं लग्न झाल्यावर, तिला तिच्या सासरी पोचून स्वतः सारथ्य करतो रथाचं आपल्या जावयासोबत, जो वसुदेव आहे आणि देवकी आहे, दोघांना घेऊन तो मोठ्या मिरवणुकीत चालला असतो. तेव्हाच आकाशवाणी होते, कृष्णा, तू ज्या वसुदेव देवकीला घेऊन जात आहे तिचा मुलगा, आठवा मुलगा तुझा मृत्यू तुझा तुझी हत्या करेल, तुझा मृत्यू त्याच्या हातून होईल, अशा प्रकारची माहिती आकाशवाणीच्या द्वारे ही भागवतात सांगितली आहे. अनेक पुराण ग्रंथामध्ये ही माहिती पुन्हा पुन्हा येते. आता ही कथा येण्याचं कारण सुद्धा आपण पाहूया. तर मग कंसाला भीती वाटते की आपण आठव्या मुलाला मारूया आता. म्हणून तो निश्चिंत राहतो आणि तिला कैदेत ठेवतो, देवकीला आणि वसुदेवाला दोघांनाही मुरबाळ होऊ देतो. अशा प्रकारची कथा आपल्याला माहित आहे. मग नारद सांगतो की पहिला पहिला नंबर असो की पहिला नंबर पासून आठवा की आठव्या नंबर पासून पहिला, यातला कसा तुम्ही ओळखणार? त्या प्रत्येक मुलापासून तुला धोका आहे. अशा प्रकारे आणखी कळ लाव्या नारद त्या ठिकाणी येतो आणि सगळ्या मुलांना मारायला सांगतो. आणि शेवटी आठवं मूल जन्माला येतं तेव्हा तो देवकीला ते मूल मागतं.
तर वसुदेवाला माहीत झालं असतं की अशा तऱ्हेने आपल्या मुलाला आता मारणार आहे, 8वा मुलगा तरी जगला पाहिजे. म्हणून तो मग नंद यशोदेकडे जातो आणि तिथे वृंदावनात जातो आणि तिथून मग त्यांच्या मुलीला घेऊन येतो, अशी कथा आहे. ते सगळं कथानक तुम्हाला माहित असल्यामुळे ते सांगायची गरज नाही. आणि मग कृष्ण तिला मुलगा समजून मारतो, आपटतो दगडावर. तेव्हा ती त्याला शाप देते की मी महामाया आहे आणि तुझा मृत्यू तर तिकडे आहे, दुसरीकडे आहे, नंदकुळामध्ये आहे, अशा तऱ्हेची माहिती देते. मग त्याला मारण्याचा प्रयत्न कंस करतो. त्यावर पूर्ण भागवत, हे महापुराण किंवा हरिवंश, हे महापुराण, या सगळ्या पुराणांमध्ये अशा प्रकारची माहिती येते. भागवतात तर येतेच येते, महाभारतात येतेच येते. तर ह्या सगळ्या माहितीचा अन्वय वेगळा आहे. आता आपला विषय फक्त पूतना असल्यामुळे तेवढा पुरते या ठिकाणी आपण पाहूया. आता ही जी पूतना मावशी आहे, तिने आपल्या स्तरांना विष लावलं असतं आणि कंसाच्या आदेशानुसार त्याला दूध पाजायला ती जाते. आणि मग कृष्णाला हे माहित असतं की ही राक्षसी नाही. आता कृष्ण हा तिचा भाचा आहे, तो देव आहे, आणि तिला राक्षसीन म्हटलंय, कंसाला राक्षस म्हटलंय. मग जे जे वैदिकांच्या विरोधात आहे किंवा जे वैष्णवांच्या विरोधात आहे त्यांना राक्षस म्हटलेलं आहे, हे यातून स्पष्ट होतं. होलिकेच्या कथेत ज्याप्रमाणे होलिका ही आत्या असूनही आपल्या भाच्याला मारण्याचा प्रयत्न करते, अशी कथा रचण्यात आली. ही कथा सुद्धा विकृत स्वरूपाची कथा आहे. होलिका या मातृदेवतेचं एकंदर चारित्र्य हनन करणारी कथा आहे. त्याचप्रमाणे पूतना या सुद्धा मातृदेवतेचं हनन करणारी ही कथा, कृष्णाची कथा भागवतात सापडते. आणि त्या कथेचा प्रभाव असा झाला की आयुर्वेदामध्ये बालग्रह नावाची एक संकल्पना आहे. म्हणजे लहान मुलांना जे रोग होतात, आता लहान मुलांचे डॉक्टर आहेत, त्यांना सुद्धा बरेचदा कठीण जातं की कसं तपासायचं मुलांना. पण त्यांचा अभ्यास असतो, त्यावरून ते अंदाजे औषध योजना करतात. पण जेव्हा हे सगळ्या प्रकारचं तंत्र विकसित व्हायचं होतं, त्या लहान मुलं बोलू शकत नाही कशामुळे, कुठं काय झालेलं आहे, पोट दुखतं, डोकं दुखतं, आणखी काय दुखतं, हे सांगू शकत नाही. त्यामुळे मग बालग्रहाची संकल्पना आयुर्वेदामध्ये आली. आणि त्यात लहान मुलांना कोण कोण ग्रासतं, त्यात बहुतेक ठिकाणी बालग्रहांमध्ये मातृकांचा उल्लेख येतो. काही ठिकाणी जे पुरुष दैवत आहे, विनायकासारखे दैवत आहे, त्यांचाही विनायक बाधा हा एक प्रकार त्यात आहे. त्यालाही बालग्रहच म्हटलंय आयुर्वेदानी. आणि भूतोन्माद विद्या नावाची एक विद्या त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे भूत नावाचं कोणतं तरी एक अदृश्य शक्ती आहे आणि तिच्यामुळे ती ग्रासली की मग उन्माद होतो, उन्माद विकृती निर्माण होते. मॅनिया किंवा हिस्टेरिया किंवा सिझोफ्रेनिया पर्यंत ती उन्माद विकृतीचं एक परिणत रूप होतं. तर अशा तऱ्हेने आजारी लोकांचं रोग निदान करण्यासाठी ज्या काही संकल्पना मांडल्या गेल्या, त्यात बालग्रह ही संकल्पना आहे. त्यात पूतना नावाच्या एका अशा राक्षसीचा उल्लेख आयुर्वेदात येतो. भागवताचं जे पुराण किंवा खिल भाग ज्याला म्हटलात, हरिवंश, त्याच्यामध्ये मात्र वेगळी माहिती आहे. त्यात पूतना ही जी मातृदेवता आहे तिला दाई म्हटलंय. तिला काही त्यांनी कृष्णाची मावशी म्हटलं नाही, किंवा मथुरेतल्या कंसाची बहीण म्हटलेली नाही. तर ती दाई आहे. म्हणजे दाई जी लहान मुलांना सांभाळते तिच्यामुळे काही रोग होतात, अशी ही संकल्पना आहे. म्हणून तिला धात्री परीक्षा नावाचा एक प्रकार आयुर्वेदामध्ये आहे. म्हणजे दाई कशी असावी, तिच्याबद्दल काय जाणीव असावी, तिने स्वच्छता कशी पाळावी, की तिच्यापासून कोणकोणते रोग होऊ शकतात, याबद्दलची माहिती आयुर्वेदात सापडते. तिला धात्री म्हटलंय. पूतनेला भागवतामध्ये सुद्धा धात्री म्हटलंय. आणि त्याबद्दलचा एक हरिवंश, ज्याचा आपण खिलभाग म्हटलाय, भागवताचा, महाभारताचं खिल पर्व आहे ते. तर हा ग्रंथ इसवी सनाच्या 4थ्या शतकात तयार झाला. आता 4थं शतक जे आहे आपल्या भारताच्या इतिहासातलं, ते गुप्त साम्राज्याचा प्रारंभ काळ मानला गेलाय. आणि गुप्त सम्राट जे होते ते विष्णूचे पूजक होते. त्यामुळे विष्णूला महत्व द्यायचं आणि इतर देवतांना हीन लेखायचं किंवा गौण लेखायचं, असा प्रकार त्या काळात पुराणिकांनी केला. तशाच प्रकारचं एक पुराण जे आहे ते हरिवंश पुराण आहे. आणि ते 4थ्या शतकातला आहे असं डॉक्टर हाजरा एक मोठं नाव आहे पुराणाच्या अभ्यासकांमध्ये. त्यांनी अनेक पुराणांचा काळ निश्चित केला, त्या पुराणांचे विषय निश्चित केले आणि त्यावर भाष्य सुद्धा केलाय. तर ह्या हरिवंश पुराणाबद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की हा ओविबद्ध ग्रंथ आहे. मराठीमध्ये सुद्धा हा श्रीधर कवींनी आणला. आणि त्या हरिवंशाच्या विष्णू पर्वात पूतनेला कंसाची धात्री म्हणजे दाई म्हटलंय. त्याचा श्लोक असा आहे: धात्री कंसास्य भोजास्य पूतनेती परिश्रुता. म्हणजे सर्वांना माहित आहे की जी कृष्णाची दाई आहे, जी कंसाने नेमलेली, तर हिच्यापासून होणारा हा रोग आहे. ज्या रोगाला बालग्रह पुढे म्हटलंय किंवा अनेक रोग म्हटले आहेत,
तर आईला दूध देत नसेल, समजा एखाद्या आईला दूध देत नसेल, मुलाला दूध मिळत नसेल, तर मग दाईची योजना करतात. जसं आता संभाजीराजे यांची आई त्यांच्या जन्मानंतर लगेच वारलेल्यामुळे मग धाराऊ या एका कवठे महाकाळ एक गाव आहे, हा, पुण्याजवळ. तर तिथल्या धाराऊ आईची योजना, दाईची योजना केली होती. म्हणजे दाईच्या दुधामुळे आलेले दोष, ही जी संकल्पना आयुर्वेदात आहे, तशाच प्रकारची संकल्पना आपल्याकडल्या लेखकांच्या डोक्यात सुद्धा आहे. वसंत कानेटकरांनी संभाजी महाराजांचं एकंदर वर्तन आहे जे विकृत का होतं, याचं कारण सांगताना त्यांना मिळालेलं दाईपासूनचं दूध हे कारण सांगितलंय. म्हणजे धाराऊ ह्या ज्या दाई होत्या, तिने दूध चुकीचं पाजलं की तिचं दूधच वाईट होतं, पण संभाजी महाराज वाईट होते. अशा प्रकारचा विकृत निष्कर्ष वसंत कानेटकरच्या रायगडाला जेव्हा जाग या नाटकात, 1960-62च्या दरम्यानचं नाटक आहे. ते आतापर्यंतचे सुद्धा साहित्यिक अशा तऱ्हेने विकृत अशा मानसिकतेने पिडलेले आहेत, हे आपल्याला दिसतं. मग ते हरिवंशामध्ये, हरिवंश तर आता 1500-1600 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे, त्यात ते हे स्वाभाविक आहे. तर अशा तऱ्हेने आयुर्वेदामध्ये अनेक बालग्रहाची संकल्पना मांडली. आणि बालग्रहामध्ये जसे बालकाला झपाटला, तसे धात्रीला सुद्धा, दाईला सुद्धा झपाटला, तिच्याद्वारे बालकाचा घात करतात. अशा प्रकारची संकल्पना आयुर्वेदात आहे. आणि पूतना ही एक दाईला झपाटणारी बालग्रह आहे असं म्हटलंय. हरिवंशात तिचं वर्णन आहे, त्यानुसार ती मावशी नसून दाई होती हे स्पष्ट होतं. आणि दाईच्या ठिकाणी संचारणारा बालग्रह म्हणून पूतना या मातृदेवतेकडे पाहिलं जातं. आणि अशा तऱ्हेने मग बालरोग तज्ज्ञ सुद्धा जे वैद्य होते आयुर्वेद, अजूनही आयुर्वेदामध्ये हा अभ्यासक्रमातला हा भाग आहे, असं अजून काही तो वगळला गेला नाही. आताही आयुर्वेदाची वैद्य ते हे मानतात की बालग्रह संकल्पना मानतात. आणि मग एखादा रोग होत असेल तर अमुक मातृदेवतेमुळे, त्याला मातृदेवता म्हणत नाही, ते बालग्रह म्हणतात. म्हणजे सर्वसामान्य समाजाच्या ज्या मातृदेवता आहेत त्यांना अशा तऱ्हेने दुष्ट ग्रह, त्याला दुष्टग्रह हा एक शब्द आहे आणि बालग्रह हा शब्द आहे. तर अशा तऱ्हेने हे जे बालग्रह आहे, त्यात आणखी एका बालग्रहाची माहिती काश्यप संहिता नावाच्या ग्रंथामध्ये दाईचं दूध दूषित करणार आहे. आईला दूध नाहीये, पण दाईला दूध आहे, पण ते दूषित करणारे जे बालग्रह आहे त्याची माहिती काश्यप संहितामध्ये आहे. शकुनी कटुत तिक्तके स्कंद षष्ठी गौ ज्ञेयो व्यापन्ने सान्निपातके पूतना स्वादुकटुके शेषाः संसृष्ट दोषजाः. अशा तऱ्हेने दुधाची चव कडू किंवा तिखट असली तर त्या दाईला शकुनी नावाच्या बालग्रहाने झपाटलाय असं मानावं. तिच्या दुधात सर्व दोष आढळले आणि तर स्कंद आणि षष्टीची बाधा तिला झाली आहे. आता स्कंद हा कार्तिकी आहे आणि षष्टी म्हणजे निवृत्ती, ही तर बालरक्षक देवता आहे, पण या ठिकाणी तिला बालभक्षक किंवा बालग्रह म्हटलेलं आहे. दूध मधुर आणि कडू वाटलं तर तिला पुतणीने झपाटलाय असं आयुर्वेद सांगतं. त्यामुळे हे तिन्ही दोष निर्माण होतात, त्या त्या मातृदेवतांचं पूजन करावं किंवा आणखी काही विधी करावे त्यांच्यापासून मुक्तता होण्याकरता. अशा प्रकारची माहिती हा आयुर्वेद सांगतो. मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो, सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दरात. दडलेला इतिहास उलगडण्यासाठी डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकांची पाने उघडा. ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. 8626 98 57 34. तर या शकुनी आणि पुतणेसोबत स्कंद आणि षष्ठी यांचा उल्लेख आहे. षष्ठी ही मातृदेवता जी आहे तिला ज्येष्ठा म्हटलं आहे. आणि ज्येष्ठा या मातृदेवतेचे जे पूजन आहे ते महालक्ष्मी, ज्या महालक्ष्मी असतात, मराठवाड्यात महालक्ष्मी म्हणतात, इतर ठिकाणी ज्येष्ठा गौरी म्हणतात, किंवा काही ठिकाणी ज्योती आणि हरिती या नावाने सुद्धा काही मातृदेवता आहे. या मातृदेवता जनसामान्यांमध्ये अजूनही लोकप्रिय आहे. त्या जरीमरी नावाच्या मातृदेवता आहेत, त्या ज्येष्ठा आणि अज्येष्ठा आहे. त्यावरही आपण केव्हा तरी विस्तृत माहिती पाहू. तर अशा तऱ्हेने यांना बदनाम करण्याकरता वैदिकांनी लहान मुलांना होणाऱ्या रोगाचा संबंध पूतना, शकुनी किंवा षष्ठी किंवा स्कंद या दैवताशी जोडला आहे. शकुनी आणि पूतना यांचा स्वतंत्रपणे उल्लेख आहे. डॉक्टर राची ढेरे यांनी या बाबतीत फार मोठं काम केलंय. त्यांनी शकुनी आणि पूतना या एकच होत असं म्हटलंय. आणि त्याचं जे मूर्तिरूप आहे ते कुठे आहे त्यावर सुद्धा त्यांनी स्वतंत्रपणे लेखन केलंय. तर त्यांनी एक निबंध 1968 मध्ये
डॉक्टर हरीश सांखलिया यांनी पुणे जिल्ह्यातल्या इनामगाव या ठिकाणी जे उत्खनन केलंय त्या उत्खननावर त्यांनी भाष्य केलंय. तर त्या भाष्यात त्यांनी असं म्हटलंय की 3,500 वर्षापूर्वी महाराष्ट्रातलं पहिलं हे गाव वसवलं गेलं आणि त्याच्यामध्ये अनेक मूर्ती, देवीच्या मूर्ती सापडल्या. त्यात एका मातीच्या पेटीवर व आत 2 लहान स्त्री मूर्ती त्यांना दिसल्या. कच्च्या मातीची एक मूर्ती लंबस्तना असा एक उल्लेख पुतनेचा येतो. शिरोविहीन, तिला शिर नाहीये, आणि एक गोवाहना म्हणजे गायीवर बसलेली, की वृषवाहना म्हणजे बैलावर बसलेली, अशा प्रकारची मातृदेवता आहे. राची ढेरे म्हणतात की महाभारताच्या वनपर्वामध्ये 230 श्लोक, 230वा श्लोक आहे. या श्लोकाच्या आधारे गोवाहना आणि वृषवाहना या शकुनी या मातृदेवतेच्या मूर्ती आहेत असं त्यांनी निष्कर्ष काढला. हा थोडासा वादाचा विषय आहे, पण आपण जे काही संशोधन झालं त्याचा फक्त परामर्श या ठिकाणी घेऊ. गवा माता तू या प्राज्ञही कथ्यते सुरनिर भीर नृपहा शकुनी स्थाम थारुह्य सहभुंक्ते शिशुन भुवी. हे राजा, जिला शहाणे लोक सुरभी या नावाने उल्लेखतात. सुरभी हे स्वर्गातली गाय आहे. त्या गायीच्या मातेवर आरूढ होऊन शकुनी म्हणजे या जगातील मुलांना खाऊन टाकते. शकुनी नावाची मातृदेवता खाऊन टाकते असं या ठिकाणी महाभारतात म्हटलंय. याला बालभक्षक म्हटलंय. महाभारताने याला बालभक्षक देवता म्हटलंय. रावणाच्या रावणाच्या नावाने प्रसिद्ध असलेले काही ग्रंथ आहेत. त्यात कुमार तंत्र आहे, त्यात नंदना, सुनंदा, पूतना, मुखमंडिका, कटपूतना, शकुनिका, शुष्करेवती, आर्यका, स्तुतिका, निवृत्ती, हा निवृत्ती हे सुद्धा एक नाव या ठिकाणी आलेलं आहे. पिलिपिच्छिका आणि कामुका अशा 12 देवींचा उल्लेख आहे, ज्यांना कुमार तंत्र म्हणजे स्कंद कार्तिकीय याच्या पूजेचं तंत्र. तर त्यामध्ये यांना त्यांच्या मूर्ती कराव्या आणि त्यांचं विसर्जन करावं, मातीच्या मूर्ती कराव्या. कारण नित्य आणि नैमित्तिक अशा 2 प्रकारच्या मूर्ती असतात. नेहमी पूजेत ठेवण्याच्या मूर्तीला नित्य म्हणतात. विशिष्ट निमित्तासाठी ज्या मूर्ती तयार करतात पुढे विसर्जन करतात त्यांना नैमित्तिक म्हणतात. असं आपण गणपती बसवतो, तिसऱ्या दिवशी, 1.5 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी विसर्जित करतो, ही नैमित्तिक मूर्ती आहे. आणि रोजच्या पूजेतली जी मूर्ती आहे तिला नित्य मूर्ती म्हणतात. किंवा गौरी विसर्जनाचा जो विधी आहे, काजळ तिला हरतालिकेला होणारा, तो नैमित्तिक शिवलिंगाचा विधी आहे. इनामगाव इथे जी मूर्ती आढळली आहे त्याच विसर्जनाच्या हेतूने त्या बनवलेल्या असाव्यात, नैमित्तिक असाव्यात असं त्यांनी राची ढेरेंनी मत मांडलंय. आणि त्यांनी शकुनी आणि पूतना या 2 मातृदेवतेचा उल्लेख जो खिलपर्वामध्ये येतो, महाभारताच्या हरिवंशामध्ये आणि भागवतात येतो, त्या एकच मातृदेवता आहे असं त्यांनी म्हटलंय. पुढे त्यांनी त्याचं आणखी वर्णन असं केलं आहे की सपक्ष शकुनी म्हणजे पंख असलेली शकुनी. आपल्याकडे सिंधू संस्कृतीमध्ये तर मोठ्या प्रमाणात पंख असलेल्या ज्या पक्ष्यांच्या मुखवट्यांच्या देवता सापडतात त्या रेवती किंवा शकुनी किंवा पूतना असाव्यात असं राची ढेरेचं म्हणणं आहे. आणि आणि जे भागवतात उल्लेख आहे, हरिवंशात उल्लेख आहे, त्या उल्लेखाबद्दल राची ढेरेंनी फार महत्वाची माहिती दिली. पूतना ही शकुनीच्या रूपात कृष्णाला दूध पाजायला आली होती असं म्हटलंय, हरिवंशात म्हटलंय. ते वर्णन त्यांनी जे केलंय ते आपण वाचून पाहूया इथे. कस्य चित्वत कालस्य शकुनी वेशधारिणी धात्री कंसस्य भोजस्य पूतनेती परिश्रिता पूतना नाम शकुनी घोरा प्राणी भयंकरी आज गामार्थ रात्रेवे पक्षो क्रोधात विधुन्वती ततो अर्धरात्र समय पूतना प्रत्यक्ष प्रत्यदृशत व्याघ्र गंभ रिनिर्घोषम व्याहरंती पुनः पुनः निलिल्ले शकटाक्षे सा प्रस्योत्पीड वर्षिणी ददौ स्तनंच कृष्णाय तस्मिन सुप्ते जने निशी. हरिवंशाच्या विष्णू पर्वामध्ये 6व्या अध्यायात ही माहिती आली आहे. आता याचं थोडस अनुवाद आपण थोडक्यात पाहू. काही कालाने पक्षिणीचा वेश धारण करणारी घोर व प्राण्यास भयकारी असलेली भोज कंसाची पूतना नावाची प्रसिद्ध दाई मध्यरात्री क्रोधाने पंख हलवीत आली. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 98 मध्यरात्री क्रोधाने पंख हलवीत आली. वाघाच्या डरकाळीप्रमाणे गंभीर ध्वनीने ओरडणारी ती पूतना मध्यरात्री दिसली. स्तनांमध्ये दूध दाटल्यामुळे होणाऱ्या पिढेमुळे दुधाचा वर्षाव करणारी ती गाड्याच्या कड्यावर पडली
रात्री सरलोक स्वस्थ निधी असताना तिने कृष्णास स्तन प्यायला दिले. म्हणजे अशा तऱ्हेने ती स्तनदा आहे, म्हणजे दूध पाजणारी आहे. पण तिला वाईट पुढल्या काळात म्हटलं असावं. यात पुतणीला शकुनी म्हणजे पक्षिणी, शकुनी हा शब्द जो आहे तो पक्षिणी या अर्थाचा आहे. पंखयुक्त स्त्री असं त्याचं रूप जे आहे ते पुतनेचं रूप आहे. तर शृंग आणि कुशाण काळातल्या पंखयुक्त देवी मूर्ती षष्टी या देवतेच्या आहे. म्हणजे षष्टी ही जी मातृदेवता आहे तिलाच पुतना म्हटलं आहे असं या वर्णनातून दिसतं. वासुदेव शरण अग्रवाल यांचं हे मत आहे आणि त्यांनी असं म्हटलं की पुतना म्हणजे षष्टी आहे. ढेरे सुद्धा त्या मताशी सहमत आहे. त्यांनी पुतना नावाची शकुनी नावाची बालग्रह शिर्डीतली देवी असून इनामगाव येथे आढळलेली जी कच्च्या मातीची मूर्ती आहे ती पुतणीची आहे. म्हणजे पुतनेचा संप्रदाय महाराष्ट्रात साधारणतः 2000-2500 वर्षापूर्वी होता. हे यातून सिद्ध होतं. 3500 म्हणजे राची ढेरेंनी जो काळ ठरवला त्यांचं म्हणणं आहे की ही जी आयुर्वेदाने बहिष्कृत केलेली पुतना आहे तिची उपासना महाराष्ट्रात 3500 वर्षापूर्वी होत होती. याचा हा पुरातात्विक पुरावा आहे. आता ही पुतना ही मातृदेवता आहे तिचं मूळ काय आहे? ती बालकृष्ण आणि तिच्या रक्त शोषणामुळे विव्हळणारी पुतना असं चित्र आपल्याला अनेक मंदिरात सापडतं. कारण ते पुराणावर आधारित ते आहे. पण त्याचं मूळ जे आहे ते हरिवंशातल्या ह्या वर्णनामध्ये आहे. अशी अनेक शिल्प खूप ठिकाणी आहेत. त्यातलं एक शिल्प आणि अचानक मला पाहायला मिळालं ते आहे अमेरिकेतल्या उत्तर अमेरिकेतल्या इंडियन लोकांच्या कलेमध्ये आढळलं. अचानकच सापडलं ते. तिला त्या ठिकाणी रिस रिप्स रिपिसंट म्हटलंय, रिप्संट. तर त्यामध्ये एक बाल आहे, बालक तिच्या शरीरावर पडला बसलाय आणि तिच्या स्तनातून दूध ओढताय. अशी स्लेट नावाचा जो दगड आहे त्या दगडात बनवलेली मूर्ती आहे. तर याचा अर्थ अशाच प्रकारच्या कथा, अशाच प्रकारच्या मूर्त्या ह्या उत्तर अमेरिकेतली ही ही मूर्ती आहे. तिथली जी इंडियन लोक आहे, ज्याला इंडियन म्हटलं आहे, तर त्या लोकांच्या धर्मामध्ये अशा प्रकारची परंपरा असावी. आता भारतात तिथून इथे ती मूर्ती आली. आपल्याकडे तशा मूर्ती नाही, चित्र आहेत फक्त आणि वर्णन आहेत. कदाचित इकडून ही देवता इकडे आली असावी असं काही लोकांचं मत आहे. आणि पुतना या मातृदेवता अशा तऱ्हेने अतिशय महत्वाची मातृदेवता आहे जी मुलांना पोसणारी, त्यांचं रक्षण करणारी बालरक्षक आहे. आता हिला बहुपुत्तका म्हटलंय. आपण आता दक्षिण भारतात जर गेलात त्या ठिकाणी अनेक मंदिरात तुम्हाला बहुपुत्तका किंवा पुतना या मातृदेवतेच्या मूर्ती आढळतात. ती लंबस्तना असलेली तिच्यावरती होती लहानशी लहान लहान बालकं दाखवल्यात. मला सुद्धा इंदोरच्या म्युझियम मध्ये या बहुपुत्तका या मातृदेवतेची मूर्ती पाहायची संधी मिळाली. तर त्यावरून मला पटलं की अशा प्रकारचा संप्रदाय मध्य भारतात होता, महाराष्ट्रात होता आणि दक्षिण भारतातही होता. आधी तिच्या मूर्तीच्या पूजा ह्या दक्षिण भारतात होतात. तर तिला राक्षसाची कन्या आदी पुराणात म्हटलंय. हरिवंशात कंसाची दाई म्हटलंय आणि कंसाच्या पट्टराणीची दासी असं म्हटलंय. म्हणजे दुय्यम स्थान तिला त्या मातृदेवतेला नंतरच्या काळात दिलं गेलं. जर पुतना ही राक्षसी नाही तर कृष्णाला राक्षस म्हणायला पाहिजे. पण आपण भेदभाव करतो, मावशीला राक्षसी म्हणतो आणि बाच्याला मात्र देव म्हणतो. हा जो प्रकार आहे ह्या पुराणांनी जे प्रचलित केलेल्या कथा आहे त्याचा परिणाम आहे. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये ती पूर्वजन्मी बली वैरोचन दैत्याची रत्नमाला नावाची कन्या होती असं वर्णन आहे. हे फार महत्वाचं आहे. आता बली वैरोचन कोण? तर बळीचा बाप, बळीचे वडील, त्याचं नाव वैरोचन आहे. वैरोचन हा प्रल्हादाचा मुलगा. वैरोचनाच कपिल महामुनी म्हटलाय. ज्या कपिल महामुनीचा आपण उल्लेख केला, कपिल वस्तू हे जे गाव आहे नेपाळमधलं ज्या ठिकाणी बुद्धाचा जन्म झाला आणि शाक्य वंशाचे लोक, शाक्य कुळातले लोक ज्या सांख्य दर्शनाचे समर्थक होते त्याचा करता कपिल हा जो आहे त्याची मुलगी रत्नमाला, तिला त्यांनी या ठिकाणी पुतना म्हटलंय. महाभारतातील स्कंदाची अनुचरी म्हटलंय आणि बालकतीची पूजा करतात असं सुद्धा म्हटलंय. आणि म्हणून दादा कोसंबी, दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी पुराण कथा आणि वास्तवता या ग्रंथामध्ये पौतन देश हे जे मथुरेचं जुनं नाव आहे तर पुतना त्या प्रदेशाची मातृदेवता असावी, त्या ग्रामदेवता असावी असं, किंवा संरक्षक देवता असावी असं म्हटलंय. वैष्णव संप्रदायाच्या लोकांनी या शाक्त संप्रदायातल्या अतिशय महत्वाच्या मातृदेवतेला हीन लेखलं. त्यासाठी तिला राक्षसी म्हटलं आणि कृष्णाला मारणारी ते त्याचीच मावशी आहे पुतना मावशी हा शब्द अशा तऱ्हेने बदनाम करण्यात आला. बहुपुत्तका म्हणून जिची पूजना उपासना आराधना भारताच्या बहुतांश भागात प्राचीन काळात होत होती, तिच्या अशा तऱ्हेने या चरित्रहननामुळे आज तिला
राक्षसीचं रूप आलं, खलनायकीचं रूप आलं आणि पूतना आज सुद्धा पूतना मावशी म्हणून बदनाम झालेली आहे. तिचं मूळ मात्र अशा तऱ्हेने आपल्याला महाभारतात, हरिवंशात आणि भागवतात आणि इतर ग्रंथात या आयुर्वेदात सापडतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. पूतना आणि होलिका या दोन्ही मातृदेवता होत्या, पण दोघांनाही बदनाम करण्याचा योजनाबद्ध कट हा वैदिकांनी केला. त्यात ते यशस्वी झाले. आपण आजही पूतना आणि होलिका या दोन्ही मातृदेवतांकडे नकारात्मक दृष्टीने पाहतो. हा दृष्टिकोन बदलावा एवढाच हेतू आपल्या ह्या आजच्या विवेचनामागे आहे. आपण हे पुस्तक वाचावं आणि त्यामधून आणखी माहिती मिळवावी असं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.